आजी कसल्या एवढ्या टेन्शन मध्ये बसलात? हाय कसं तरी टेन्शन, तुला सांगून काय फायदा? कसं फायदा नाही सांगा पाहू, कसलं टेन्शन आहे तुम्हाला? टेन्शनला बाहेर काढून टाका म्हणजे चांगले राहतात. मी बघा कसलं टेन्शन घेते का. असं का? आजी मला का बाहेर काढलं? तूच मोठं माझं टेन्शन आहेस. कुठलं काम नडत नाही, नुसतं काम वाढून ठेवती. डोक्याला ताप झाले नुसता. काय कपडे धुती? अगं जरा घस घस घास की, अंगात जीव हाय का नाही? खाल्लेलं कुठे चाललंय सगळं? अजून किती घसा घसा घासू, या त्यापेक्षा तुम्हीच धुवा. बाळा, ए बाळा, ऐकलंस का? तुझी बायको काय बोलते ते? आता हेच दिवस बाकी होते बघायचे. घ्या घेतलं मला मध्ये. दोघे नुसतं कारणच शोधत असतात मी घरी असताना. कधी सुट्टीचा दिवस सुखाने जाऊ देणार नाही. मी काय म्हणलं असं? हा सांगा, भांडण लावून द्यायला तर एक नंबर झाला. काय म्हणलीस? मी भांडण लावते? ऐकलंस का रे? आता त्यांना काय सांगता, मला बोला ना. अरे काय चाललंय तुमच्या दोघींचं? हा जरा शांत बसा, नाही तर मी चाललो बाहेर. माझा नंतर करा काय करायचं तुम्हाला भांडणं. तुला काय सांगणं चुकीचं आहे. घे अजून डोक्यावर बसून, म्हणूनच तर काय बोलून देत नाही ती. काय हो, तुम्हाला जरा काय बोललं ना की मी चाललो घराच्या बाहेर. मला एक सांगा, तुम्ही नेमकं जाता तरी कुठं? बघा मला कळलं ना तर तुमचं काय खरं नाही, सांगते आधीच. काय नेहमी दोघींची भांडण मलाच का फसवतात? अवघड आहे बाबा, अवघड आहे. ओ आज भाजीला काय बनवू? अगं काहीतरी वशाट बनव, रोज साधी भाजी खाऊन कंटाळा आलाय. बरं ठीक आहे बनवते, पण पैसे नाहीत माझ्याकडे, द्या तुमच्याकडे असेल तर. काय तुझ्याकडे पैसे नाही? अहो नाहीत म्हणून तर बोलते ना तुम्हाला. अगं मग आजी कधी काम असेल, आजीकडून घे ना. मी नाही मागत बाबा, तुम्हीच मागा. बघा काय म्हणते आजी. थांब जरा. आजी, ए आजी, आजी ऐकतेस काय? काय रे, एवढा कशाला वारडतोयस? अगं आजी, हिला भाजी आणायला पैसे दे की. आता काय, भाजीला पण पैसे नाही का? 20-30 रुपये. आजी यांना वशार खाऊ वाटायला लागले, काहीतरी मटन मच्छी आण म्हणायला लागलेत. ह्याला तर लेच चवणं लागते. अगं आजी बी खाईल, हाय का नाही का आजी? मच्छी मटन म्हणजे 200-300 रुपये असेच जातील. स्वतःचे पैसे नको खर्च करायला. आजी कसला एवढा हिसाब चाललाय, देतेस ना पैसे? अरे तुम्हाला काही कळते का नाही? गरमी केवढी होते, अजून त्यात तुम्हाला मच्छी मटन खाऊ वाटते. अगं गरमीच्या दिवसात साधं जेवण जेवायला पाहिजे. हे घे 20 रुपये, भाजीला काहीतरी घेऊन ये. बघितलं, 20 रुपये देते आजी भाजी आणायला. आजी ते ठेव पैसे तुलाच. असं म्हणतोस? बरं ठीक आहे, तेवढ्यात माझ्या तंबाखू चुरण्यासाठी होती. आता पैसे? अगं फ्रीज उघडून बघ, मी आधीच कोळंबी आणून ठेवली, म्हणून तर बोलो तुम्हाला वशाट खाऊ वाटायला लागले. काय काय तुम्ही पण? काय चाललंय यांचं? जाऊ दे. आजी यांनी आधीच कोळंबी आणून ठेवलीये. काय? कधी आणली कोळंबी? अगं आजीसाठी साधी भाजी बनव, आजी खाणार नाही, गरमी चालू आहे ना. हो ना ग आजी? हो का आजी, तुम्ही नाही खाणार कोळंबी? अगं त्याचं काय ऐकतेस, चरगळ आहे तो, मी पण खाईल. उगाच 2-2 भाज्या कशाला बनवतेस? इतकी कोळंबी आणली तर बघ. आजी हे घ्या, चाय ब्रेड खावा. दे. पोरांना दिलंस काय? नकोय पोरांना, खावा तुम्हीच. मी येते भाजी घेऊन या. ठीक आहे. आरू खातेस का ग ब्रेड? हो पण मम्मी खाऊन देत नाही ना. का खाऊन देत नाही? मम्मी बोलली कीटाणू असतात त्याच्यात. काय कीटाणू? कीटाणू कसं असणार? मग ती मला कशाला देईल खायला? तिला एवढी पण नाही का माझी काळजी? अगं आजी गैरसमज आहे तुझा, काळजी बिजी नाही करत. तो एक्सपायर झालेला ब्रेड आहे. काय एक्सपायर? मम्मी म्हणाली
ब्रेड फेकून देण्यापेक्षा आजीला देते खायला. तशा पण आजीला खायच्या वस्तू फेकून दिलेला अजिबात आवडत नाही. मग हे आजीलाच देते खायला. अशी मम्मी बोलली. येऊ दे तिला तर तिलाच खाऊ घालते. मला मारायला बघते काय? बापरे, काय म्हणावं या उन्हाला. कसली गरमी व्हायली. आजी बरं झालं आलात. मी तुमचीच वाट बघत बसले होते. मला जरा बाहेर जायचं होतं ना. अगं एवढं उन्हात पाण्यात कशाला जातेस? मरणाचं ऊन पडले. थोडं ऊन कमी झाल्यावर मग जा, नाही तर काळी बंगार होऊन जाशील. आजी मग तुम्ही का गेला होता तेवढ्या उन्हामध्ये? तुम्हाला काहीच झालं नाही, मग मला कसं काय होईल? अगं सवय मला अशा उन्हात तानातली. अगं गावात मी शेतातलं काम करणारी बाई आहे. मी कधीच माझा रंग नाही बदलणार, समजलं का? हो का? मग माझा पण नाही बदलणार. दाखवतेस तुम्हाला एवढ्या उन्हामध्ये जाऊन. जा, मला काय करायचंय? तुझ्या भल्यासाठीच बोलत होते मी. उन्हामध्ये तापली ना मग कळली. आजी बघा एवढ्या उन्हामध्ये जाऊन आले की नाही. बघा मला काय झालं का? आता काय झालं एवढं हसायला? अगं शेत जाऊन बघ मग कळ. अजून जा उन्हात फिरायला. काय बाई कसलं गरम व्हायले. हो ना आजी, गरमी जरा जास्तच वाढली आहे ना. गावाच बरं होतं बाई, इथं उगाचच आले. कसली गरमी होतीये. गावाला असताना मस्त अंगणमध्ये चटई टाकून झोपायची आणि इथं जाऊ दे आजवट्यावरच चटई टाकून झोपते, म्हणजे झोप तरी लागल. आजी कशाला एवढं रात्रीचं बाहेर झोपताय? हे काय गाव नाही, झोपा इथंच. मग मी काय घाबरते का कोणाला? घाबरायचा प्रश्न नाही आजी. बाहेर भिंतीवर मोठ्या मोठ्या पाली आहेत, उगाच अंगावर पडायची म्हणून सांगत होती. मला काय करायचं? मी काय घाबरते का त्यांना? ते काय आपल्याला खातात का? कशाला पण घाबरत राहती. चला आता मस्त झोपते. कसलं बरं वाटते. आता मस्त झोपणार मी. आजी काय झालं? कुठे काय काय नाही झालं. झोप झोप.